हॅलो नमस्कार, मी नीत कांबळे दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे आपला मतदानामध्ये वापरण्यात येणारी शाई। मतदानामध्ये वापरण्यात येणारी शाईचा इतिहास, ही शाई कुठे बनवण्यात येते आणि या शाईची संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत। तर हा चर्चेतील मुद्दा काय, तर विधानसभा, लोकसभा आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि याचा रिझल्ट सुद्धा आपण बघितलेला आहे। आज दिनांक 15 जानेवारी 2026 ला सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि याचा रिझल्ट आपल्याला 16 जानेवारी 2026 ला बघायला मिळणार आहे। तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा कशा पद्धतीने निवडणुकीचा हक्क बजावत आहे, तर यामध्ये वापरण्यात येणारी इंक हा चर्चेतील मुद्दा ठरवण्यात आलेला होता। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मतदानामध्ये वापरण्यात येणारी इंक याबद्दलचा इतिहास आपण आज जाणून घेत आहोत। तर या शाईची सुरुवात 1962 पासून भारतामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आली होती। या शाईचा शोध सुकुमार सेन या व्यक्तींनी लावण्यात आलेला होता। आता सुकुमार सेन हे भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि या शाईला नाव देण्यात आलं होतं इनडेलिबल इंक, म्हणजेच न मिटवता येणारी इंक। मतदानामध्ये वापरण्यात येणारी शाई म्हणजेच इंक, या शाईचं उत्पादन मैसूर पेंट अँड व्हार्निश लिमिटेड कंपनी मार्फत बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी होते। आता या कंपनीची सुरुवात ही 1937 पासून सुरू झाली आणि या कंपनीची सुरुवात ही महाराज नलवाडी कृष्णराज वाडियार या व्यक्तींनी केलेली आहे। आता 1937 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली, परंतु 1962 पासून सतत इनडेलिबल इंक या शाईचं उत्पादन ही कंपनी करण्यात येते। आता या रसायनामध्ये दोन रसायन असते, एक म्हणजे नायट्रेट आणि एक असते अल्कोहोल। तर नायट्रेट हे राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेमार्फत विकसित करण्यात आलेलं आहे आणि याचं पेटंट भारत सरकारकडे गुप्तपणे ठेवण्यात आलेलं आहे। आता ही शाई कशा पद्धतीनं काम करते, आता ही शाई आपल्या बोटाला लावल्यानंतर एका सेकंदामध्ये छाप आपल्या बोटावरती सोडते आणि 15 ते 42 सेकंदाच्या आतमध्ये ही शाई पूर्णपणे सुकून जाते। आता सिल्वर नायट्रेट हे रसायन आपल्या बोटाला लावल्यानंतर सिल्वर नायट्रेट प्लस पाणी किंवा घाम याच्या मिश्रणाने याचा कलर कसा होतो, काळा होतो, किंवा सिल्वर नायट्रेट प्लस आपल्या शरीरातील क्षार याचं जर मिश्रण झालं तर याच्या मिश्रणामुळे सिल्वर क्लोराईड तयार होते आणि सिल्वर क्लोराईड हे मिटवता येत नाही। कमीत कमी 3 दिवस किंवा 72 तास ही शाई मिटवता येत नाही। तुम्ही त्याच्यावरती पाणी लावा, साबण लावा किंवा कुठलाही अल्कोहोलचा वापर करा, तरी कमीत कमी 3 दिवस म्हणजे 72 तास ही शाई आपल्या बोटावरती राहते। आता ही जी शाई आहे ही आपल्या बोटावरती लावल्यानंतर आपल्या त्वचेतील सर्वात वरची जी लेयर आहे याच्या सोबत एक रासायनिक बंध तयार करतो आणि या रासायनिक बंध तयार झाल्यामुळेच ही शाई लवकर मिटवता येत नाही। 3 दिवस म्हणजे 72 तास ही शाई आपल्या बोटावरती अस्तित्वात असते। तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये। टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद।